निघालोय 70 किलोमीटर गाठायला एवढा वेळ लागलाय। प्रचंड स्वागत होत आहे, प्रचंड प्रतिसाद आहे आणि शेतकरी त्रासलाय। धोरणानं मेल्यापेक्षा आता आंदोलन करून मरायला तो तयार झालेला आहे। मग धोरणानं या सरकारनं मारलं असेल तर आंदोलनात जर देवेंद्रजीला असं वाटत असेल तर आम्ही बंदूक चालून मारू तर ते कदापि शक्य नाही। आणि म्हणून आम्हाला मारण्याची भाषा आपण करू नये। पण जर अशा पद्धतीने शेतकऱ्यासोबत वागत असाल, दंडुकशाही सुरू करून जर हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतोय पुऱ्या महाराष्ट्रात शेतकरी चौफेर पेटल्याशिवाय राहणार नाही। शक्य नाही। आम्हाला प्रयत्न केला पहिली गोळी हाताळ्यावर पोलिसांना मारावं लागलं। आता शेतकरी आहे, असं कसं कोण आलो होतं ते पाहू आपण। माझं म्हणणं आम्हाला अडवण्यापेक्षा निर्णय घ्या ना, तुमचं काम आणि ते शेतकरी पाय घासून मारतात, काही करत नाही। ही लढाई शेतकरी म्हणून सगळे लोक लढणार आहे। आज काँग्रेसचा पाठिंबा दिलेला आहे, त्या अधिक राजकीय पक्ष पाठिंबा राजू शेट्टीजी येणार आहे, नवलेजी येणार आहे, प्रकाशजी पोरू येणार आहे, आमचे वामनराव येणार आहे, अंकर येणार आहे, महादेवराव जानकर, सगळ्या शेतकऱ्या संघटना जमा होणार आहे। आता राजकीय पक्ष पहिल्यांदा पाठिंबा काँग्रेसने दिला, पाठिंबा देऊन चालणार नाही तर सगळे कार्यकर्ते तिथे उतरावं लागेल। ही लढाई आमची एका ट्रॅक्टरला आमच्या पक्षाचा झेंडा लावला नाही, आम्ही प्रहारचं बॅनर वापरलं नाही, आम्ही शेतकऱ्याचं बॅनर वापरलं। शेतकरी मरतो त्याला मरू द्यायचं नाही आहे। 12 शेतकरी रोज 12 ते 13 शेतकरी रोज मरतय। आम्ही कापा म्हटलं तर मिरची लागली आणि रोज मरतं, त्याचं काय? आता कोणाच्या ढुंगणाला मिरची लावायची आम्ही? वर्ध्यामध्ये 550 रुपये क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे। 500 रुपये वर्ध्यात हिंगणघाटला माझी सभा झाली, 500 क्विंटल सोयाबीन विकावं लागले। हे विदर्भातले मुख्यमंत्री एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, एक आहे तो सेफ म्हणायचं, आणि आता हा आमचा शेतकरी हिंदू नाहीये? हिंदू म्हणून ते मदत करा, तेवढी जर लायकी ठेवा। केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करत होते, आज रोज हिंदू शेतकरी मरतो, त्याचं काय? लाज असेल तर थोडी वाटू द्या। सरकारच्या वतीनं काही तुमच्यासोबत बोलणं झालं आहे का? फोन आलेला आहे, पण मागे एक बैठक झाली होती, त्या बैठकीचे निर्णय घेतले, काहीच निर्णय झाले नाही। वांजोटी बैठक आम्हाला पसंत नाही, निर्णय घ्या, आम्ही तयार आहोत, आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस नाही आहे, पण निर्णय झाल्याशिवाय आम्ही परतणार नाही। तिथून लाज जरी आली तरी चालेल, पण निर्णय महत्वाचा आहे।